पंचायत कार्यालय ते काय पोळले कुठं ते काय ती जागा कुठे दिली? पाडली का तुम्ही ती पाडली हा पाळली पण का बरं पाडली? ते सरपंचाने काय बा आम्हाला नाही माहिती पण पाळली. अरे पडायला तिथं असं म्हणायला सोपं काय होते तुम्हाला? काही नको सांगू. काय गावची इज्जत दाखवतो? पडायला असं नका सांगू, खरं तर सांगा. काय मध्ये बोलतो काय? पडायला जाशील? नाही पाळली हो कोणती पाळली पडायला जाशील बघून काय करायचं? काय झालं बाबा? बोलता ती चांगली होती हां म्हणजे 10 माळे काढले वरता ती पाळली पंचायत बर मग मग लोक मध्ये नका विरोध होती गावची लोक तिनं पोलीस बंदोबस्त आणून ती पाळली. हा ते चांगली इमारत होती. इमारत चांगली होती तर ते पाडली त्यांनी हा. काय झालं? इमारत चांगली होती. लोक सांगत होते पाडू नका पण यांनी का पाडले ते आपल्याला काही एवढं माहित नाही. सगळ्या लोकांना बी काही माहित नाही पोलीस कोणाला बंदोबस्त आणला होता. वा न म्हणजे असे ग्रामपंचायत पाडायला पोलीस बंदोबस्त हा काय काय विरोध होता चांगली होती ना हां मग ती म्हणे नाही पाळायची पाळली. मग काय गेलं कोणतं आता ते करायला आता हे करायला पाहिजे ना ते करतेच ना. आता कोण करेल तुम्ही करता मग आता ऑफिस कुठे तुम्हाला ग्रामपंचायत? नाही नाही हे रस्ते रस्ते असं पंचायत कार्यालय चांगलं होतं. हं. पोलीस बंदोबस्त आनंद मॅडमने पाडलं आम्हाला न विचारता. का पण काय? याचं कारण नाही सांगता येतं आपल्याला का पोलीस बंदोबस्त आणलं पाडून देत नव्हते म्हणून का काय हे नाही सांगता येतं. म्हणजे गावकऱ्यांचा त्याला विरोध होता. हा गावकऱ्यांचा विरोध होता ना पाडू नका म्हणून. हां मग मग त्यांनी पोलीस बंदोबस्त आणून पाडले JCP लावून. हं, हं. 12 वाडे आणि 13 गाव आहे. मग आता माणसांनी बसायचं कुठं? कधी बांधणार आहेत ग्रामपंचायत? मग आता सध्या तुमचं ऑफिस कुठे ग्रामपंचायतचं मग? शाळा काय तिकडं काम हां हां शाळेची जागेत म्हणजे शाळेची स्कूल आहे त्याच्यात एक. हां शाळेला अडचण आहे ना ते. म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे हे मोरकडे चालू होतं का काय? नाही नाही चांगलं होतं. सुशिक्षित होतं ना, कारण बोलायची काय आवश्यकताच नव्हती, पण काय काय करणं त्यांनाच माहित असतं. मी सुनील मडके सुस्थितीत होतं ग्रामपंचायत कार्यालय. मी सुनील मडके ग्रामपंचायत सदस्य तांबे. त्यांनाच माहित होतं काय पडायचं ग्रामपंचायतला कारण. नवीन इमारत बांधायला 15 लाख रुपये जे RR आबाबा पाटील यांच्या नावाने आलते का हं. ते पैसे आलते पण ग्रामस्थांचा सगळ्यांचा त्याला विरोध होता का ही जुनी ग्रामपंचायत वाढणार नवीन ग्रामपंचायत जागा येऊन कुठेतरी बांधा हं. असं सर्वांचं म्हणणं होतं. याच्यानंतर सरपंचांनी किंवा गावातल्या काही 2-4 काही जणांनी ऐकलं नाही ते. यांनी आमची 6 सदस्य आहेत. आम्ही 6 उपसरपंच आणि दुसरे 6 सदस्य आणि आम्ही शिवपर्यंत अर्ज केला आहे ही ग्रामपंचायत पाडू नये म्हणून. आम्ही अर्ज केल्याच्या नंतरून ग्रामस्थ होते काय ते आमच्या बरोबर होते. आम्ही शिवजी आमच्याकडे पोहोचले त्याच्यानंतरून यांनी ग्रामपंचायत शेवटी आम्ही अर्ज केले आणि पोलीस बंदोबस्त मागवला जुन्नर पोलीस स्टेशनवरून आणि ती ग्रामपंचायत पाडली. ग्रामपंचायत पाडताना तुमच्या ग्रामसभेचा काय ठराव घेतला होता? ग्रामसभेचा ठराव नाही काय घेतला नाही झाला. ग्रामसभेचा ठराव झाला नाही. ह्या ग्रामपंचायतचं बांधकाम होतं 1991चं 91चं होतं. 92-93ला तिचं उद्घाटन झालं पहिलं. त्याच्या मागची बहुउद्देशीय इमारत होती 2011ची. ती पण पाडली. 2013ला उद्घाटन झालं ती पण पाडली. त्यांच्या बांधकामाचे जे हे ते तिने 1980 सालचे बांधकामं दाखवली. प्रत्यक्षात कामं झाली 91-92 आणि 11-12ला 13ला उद्घाटन झालं. प्रत्यक्षात कामं समोरच्या ग्रामसेवकांनी कागदपत्र देऊन शासनाची दिशाभूल आहे का शासनाची दिशाभूल करून ग्रामपंचायत पाडावलं. 1980चं काम दाखवलं आणि ग्रामपंचायत पाडायला लावली. विरोध होता ह्या गोष्टीला. आपण मतदानच्या काळामध्ये अंगावर काय ते पेट्रोल ओतून घेतलं होतं काय नक्की झालं त्या विषयी? याचा आता लोक विचारतील ग्रामसभेमध्ये येणार आहे याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये विचारतील लोक त्यावेळेस मी उत्तर देईल त्यांना किंवा लोकांनी सांगितलं मी उत्तर त्यांना देईल. तसं काय नाही. आणि आता काम चालू करायचं संबंधित आम्ही ग्रामपंचायत पाडायच्या अगोदर त्यांना सांगितलं होतं ही जागा तुमच्याकडे ग्रामपंचायत तुमच्याकडे काय लेखी आहे का तुमचं काय आहे का. ग्रामपंचायत आम्ही सदस्य आहेत आम्ही सरपंचाला ग्रामसेवकाला विचारलं ते काहीच नाही म्हणजे आम्ही त्यांना सरळ सांगितलं ग्रामपंचायत पाडायच्या अगोदर संबंधित जागेवाल्यांचे का सहमतीपत्र करून घ्या. सहमतीपत्र करून
नंतरून तुम्ही बांधकाम इमारत पाडा आणि बांधकाम चालू करा. याने काहीच केलं नाही. त्याच्यामुळे आज इमारत असा 8-9 महिने झाले इमारत पडू नये. आज सगळ्या लोकांची हाल आहे. देवाला इथे होत नाही ना, म्हणजे त्याच्यामुळे हालचालीत लोकांची उभं राहायला जागा नाही लोकांना. आणि शाळेच्या रूममध्ये ग्रामपंचायत दिले तिथे शाळेची बी अडचणच आहे ना. त्या शेडमध्ये लोक एसटीला बसत नाही. इथं शेड आता खालच्या बेसेस जो आहे का हा रिकामा पाहिजे. आम्ही त्याच्यावर 6 सदस्य आम्ही त्याच्यावरती सगळ्यांना हे केले. नंतर दुसऱ्या मजल्यावरती एक हॉल आणि सरपंच ग्रामसेवक यांना 2 खोल्या काढा आणि एक हॉल काढा. खालचा बेसेस मोकळा सोडा याची बी आम्ही मागणी त्यांच्याकडे केलेली. ते पण ते त्याला दुजोरा देतात आम्हाला सगळ्यांना. आता हे काम मंजूर आहे का तुम्हाला ते? हे काम मंजूर आहे. मग तरी अजून काम चालणार या नाही? कामाला जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये आमच्याकडे आमदार फंड आहे, खासदार फंड आहे किंवा आबाचे 15 लाख रुपये आहेत. हां, ते आहेत पण काम चालू होत नाही. मग काय कारण काय काम चालू व्हायला? तात्पुरती नाही. त्यांनी बोललं पाहिजे ना, सांगितलं पाहिजे. ज्यांनी पाडले त्यांनाच माहीत असेल ना का चालू होत नाही काय. त्यांनी संबंधित लोकांचा विचार घेतला पाहिजे ना, जागेवाल्यांचा घेतला पाहिजे. त्यांची बक्षीसपत्र करून घेऊन जागा हे करून हे केली पाहिजे. ठेकेदार कोण आहे तोही गावाला माहीत नाही. अजून गावात आला नाही. त्याचं कसं बांधकामाचे स्वरूप काय, हा एस्टिमेट कसं आहे, काय कसं आहे, प्लॅन कसं आहे, काहीच माहीत नाही कोणाला. बरं, मग काय सांगाल आता आपण याचे पुढच्या भूमिका तुमचे काय? आता काय आता हे चालले. आता बघू याच्यात अजून थोड्या दिवस याच्यात हे करून नाही तर मग आहेत. मग बघू काय असेल ते मग हे करणार. ठीक.